विजयी झाला. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा होती. संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोहरला होता. असे असले तरी आजूबाजूची संकट काय हटायचं नाव घेत नव्हती. त्या विजापूरच्या अफजल खानानं शिवरायांना झिंडा किंवा मौजा पकडण्याचा भर दरबारात विडाच चाललेला होता. अहोरात्र लाखा बुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडाडला. दाही दिशा थरथरल्या. कान पुरुषाच्याही कान ठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नरसिंह त्या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत शिवरायांच्या रूपानं प्रकटला आणि त्या अफजल खानासारख्या राक्षसाचा कोथळा बाहेर काढून आणि त्याला मारूनच शांत झाला. अनंत हातांचे अगणित तीक्ष्ण नखांचे नरसिंह होते छत्रपती शिवाजी महाराज. ऐकूया शिवशौर्याचा पोवाडा अर्थात अफजल खानाचा वध. सादर करीत आहे संस्कृती देशमाने. बसलेला नव्हता. दरबार शांत बसलेला बडी बेगम याच समयाला उद्देशून बोलली दरबाराला हमारे इस दरबार में कोई मर्द नहीं. न कळत त्या बाईनं अख्खा दरबार ना मर्दाचा बनवून टाकला. पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये उभा असलेला एक सरदार त्यानं आपला आवाज दिला. मैं लाऊंगा शिवाजी को. सर त्याच्या पायातला तो जोडा वाजायला लागला. शिवा डोंगर का चूहा मैं यूं लाऊंगा. हिरवा पल्लू फिरवत तो तपका जवळ आला. त्या चांदीच्या तपकातला विडा उचलला, आपल्या मस्तकी धारण केला आणि आदिलशाह व्यासपीठावरनं खाली उतरला. रत्नजडी तलवार दिली, वाईट परगाना बहाल करून टाकला आणि सांगितलं, जाओ ले आओ शिवा को, जिंदा या मुर्दा ले आओ. आणि मग जाण्याची तयारी सुरू झाली. मात्र जाण्याकरिता शुभ मुहूर्त पाहिजे. मग हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन, शुभ मुहूर्त, शुभ वेळ, शुभ घटिका ही बघितलीच जाते. काजीनं आणि खानाच्या आवडत्या पत्नीनं सांगितलं, शिवा को लेने जा रहे हो, मत जाओ, दगा होगा मत जाओ. मात्र खानानं ऐकलं नाही. खान संतापला आणि त्या दोघांना तिथंच ठार केलं. खानाला बायका किती? 63. आवडती एक 64. खानानं उरलेल्या बायकांचं काय केलं? त्यांच्या केसांना धरलं आणि विहिरीत बुडवून मारलं. खानानं आपल्या बायका का मारल्या? कारण खानाला कुठंतरी वाटलं होतं, यात जर आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या बायका पण राहायला नको. म्हणून त्या हरामखोरानं त्याच्या बायका आधीच खल्लास केल्या आणि खान मात्र आता मोठ्या तयारीनं निघाला. अंबारीनं हत्ती सजलेला, अंबारी
आता तुळजापूर, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूरच्या दिशेनं जाऊ लागला आणि खानानं आपला अन्याय अत्याचार सुरू केला. गावाची गावं उद्ध्वस्त केली, लेकी बाळी पळून नेल्या, उभी पिका जाळू लागला, घरदार पाडू लागला, देवांची मंदिरं पाडू लागला, देवांच्या मूर्त्या फोडू लागला, मंत्र उच्चार करणाऱ्या ब्राह्मणांच्या जिबी छाटू लागला. अशा झंझावती दौऱ्याला, अशा झंझावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला, घाबरा झाला जी जी जी, घाबरा झाला जी जी, घाबरा झाला जी जी. आणि खान तुळजापुरात आला. तुळजापुरात आल्यावर त्याच्यासोबत ती माणसं होती हो, ज्यांचं कुलदैवत साक्षात आहे तुळजा भवानी असे पुंजाराव घाडगे. खानानं देवीचं मंदिर पाहिलं. खान देवीच्या मूर्ती समोर आला आणि म्हणतो कसा, हा तो तुम हो मराठों की कुलस्वामिनी तुलजा भवानी, दिखाओ दिखाओ तुम्हारी करामत, नहीं तो हम दिखाएंगे हमारी करामत. आणि खानानं देवीच्या मूर्तीवर हात टाकला आणि मूर्तीचे तुकडे तुकडे केले, तुकडे तुकडे केले. अहो त्यानं पंढरपूर आणि अनेक देवस्थानं उद्ध्वस्त केली. त्या हरामखोराचं मंदिरं पाडून, मूर्त्या फोडून समाधान झालं नाही. त्यांना आया बहिणी पळून दिल्या, त्यांची अब्रू लुटली. काही मंडळींचं म्हणणं होतं, खान एवढा अत्याचार करतो तरी शिवाजी राजे त्याचा समाचार घेण्याकरिता का आले नाही. मुठभर मावळ्यांसोबत त्या खानाच्या भव्य सैन्यासमोर त्या भल्या मोठ्या मैदानात निभाव लागणं कठीण होतं. हे राजांना माहीत होतं. राजे वेळ ओळखून होते, ताकदीप्रमाणेच डाव करत होते. तरुण बिघडत होती, मनगट तापत होती, पण राजे सांगत होते, नाही थांबा, खान आपल्या ताब्यात येऊ द्या, या जावळी खोऱ्यात येऊ द्या. खान अत्याचार करत करत वाईला आला. वाईला आल्यावर देसाई, सरदेसाई, देशमुख, पाटील यांना फरमान काढलं. काय शिवाजीच्या चाकरीत राहाल तर घरदारं उद्ध्वस्त केली जातील, लेकी बाळी पळून नेल्या जातील, त्यांची अब्रू लुटली जाईल. मात्र आमच्या चाकरीत राहाल तर धन दिलं जाईल, वतन दिलं जाईल, वस्त्र दिलं जाईल, जहागिरी दिली जाईल. कोणीच खानाला जाऊन मिळालं नाही. फक्त एकच मर्दाची औलाद होती, ती म्हणजे खंडोजी खोपडे. खानाला राग आला. खानानं आदेश दिला, चला डालो. जळपोळत झाली समयाला, जळपोळत झाली समयाला, भीती वाटू लागली सर्वांना, भीती वाटू लागली सर्वांना. बायकोला भयभीत झाला, भयभीत झाला जी जी, भयभीत झाला जी जी, भयभीत झाला जी जी. याच वेळी राजवाड्यावर एक घटना घडली. सई राणी साहेबा बाळणपणात पछाडल्या गेल्या. त्यांनी एका चिमुकल्याला जन्म दिला, ज्याचं नाव संभाजी असं ठेवण्यात आलं. राणी साहेबांची प्राकृती ढासळत होती. वैद्यराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती. वैद्यराजे राजांजवळ आले आणि सांगितलं, राजे, राणी साहेब आता आपल्या काही क्षणाच्या सोबती आहेत, त्यांना एकदा भेटून घ्यावं. राजे जड पावलांनी सईंच्या महलात गेले. त्या प्रकाशात समय तेवत होती, मशाल फडफडत होती. राजांच्या कानातले कुंडल चमकले. सई राणी साहेबांनी राजांना डोळे भरून पाहिलं. सई राणी साहेबा राजांना म्हणाल्या, आम्हाला वचन द्या, आम्हाला वचन द्या, शंभू राजांच्या केसालाही धक्का लागणार नाही. राजे म्हणाले, राणी साहेबा तुमचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही शंभू राजांना तीळ मात्रही दुखावलं जाणार नाही, तीळ मात्रही दुखावलं जाणार नाही. आपल्या पतीचे हे शब्द कानावर पडताच त्या सईची मान वळली. धाराईच्या मांडीवर खेळणाऱ्या शंभू राजाला डोळे भरून पाहिलं आणि आपले डोळे बंद केले आणि मान टाकली. सई, स्वराज्याचं स्वप्न अधुरं राहिलं. सई, स्वराज्याचं स्वप्न अधुरं राहिलं. ते पाहण्याआधीच तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुमची आम्हाला साथ होती सई, तुमची आम्हाला साथ होती. सुनबाई, सुनबाई आमच्या पोराला पोरकं केलं, सुनबाई आमच्या पोराला पोरकं केलं. राजगडावर दुःखाची छाया पसरली. मात्र शंभू राजांना दुःख भोगायलाही उसंत नव्हती, कारण तो विषारी नाग तिकडे स्वराज्यावर फणा काढून बसला होता. हिंदू धर्माप्रमाणे सर्व अंत्यविधीच्या क्रिया पार पडल्यानंतर राजांनी त्या खानाला शह देण्यासाठी आपला मनसुबा बदलला आणि राजे प्रतापगडावर गेले. महाराजा प्रतापगडाला, महाराजा प्रतापगडाला गेले होते जावळी खोऱ्याला, गेले होते जावळी खोऱ्याला. गडावरून पाहिलं निसण्याला, हिरव्या निसण्याला जी जी, हिरव्या निसण्याला जी जी, हिरव्या निसण्याला जी जी. खानाच्या सोबतीला
सय्यद बंडा, तर त्याच तोला मोलाची माणसं राजांनी निवडली. राजांनी संभाजी कावजी कोंडाळकर अंजिबा महला निवडला. काही मंडळींचं म्हणणं होतं, राजे तुम्ही त्या खानाला भेटायला जाऊ नका. राजे तो तुम्हाला ठार मारण्याचा विडा उचलून आलाय. राजे तुम्ही त्याला भेटायला जाऊ नका. खानानं आमच्याशी दोस्ती केली तर दोस्ती करू, दुश्मनी केली तर दुश्मनी करू, आणि ठोसा दिला तर ठोसा देऊ. आणि यात जर आमचं काही बरं वाईट झालं तर शंभू राजांना गादीवर बसवा आणि हे हिंद विश्वराज्य निकरांना लढवत ठेवा. राजांनी प्रतापगड पायथ्याशी हीच एक जागा भेटीसाठी का निवडली? कारण राजांना त्या ठिकाणी एक दृश्य दिसलं होतं. कुत्र्यानं बघायला ताणलं होतं. हत्ती आणि सिंहाची तिथं झुंज झाली होती आणि त्या ठिकाणी काय चाललंय हे गडावरून स्पष्ट दिसेल अशी ती जागा होती. राजांना भेटीच्या दिवशी दृष्टांत घडला. उठा राजे उठा, त्या खानाच्या पापाचा घडा भरलाय, तो आता तुमच्या हातून मारल्या जाणार. राजे उठा, आम्ही तुमच्या तलवारीत प्रवेश करत आहोत आणि हिचं नाव भवानी असे ठेवा. जगदंब जगदंब जगदंब. कान्होजी काका जगदंबेनं आम्हाला साक्षात्कार दिला. कान्होजी काका जगदंबेनं आम्हाला साक्षात्कार दिला. राजे भेटीच्या दिवशी उठले. सर्व देवदेवतांना आवाहन करून नमस्कार करून आपल्या पोशाखाला सुरुवात करण्याआधी त्यांनी आपली दाढी कमी केली. का? कारण खानानं जर ती पकडली तर त्याच्या हाती ती येऊ नये म्हणून. आणि मग राजांनी आपल्या पोशाखाला सुरुवात केली. पेटा बांधला असं बिछवाला पडला. कुंडला होते कानाला, शिवगंध लावला भावळाला, कमळाच्या माळा कंठाला, मोत्याचा कंठ शोभला. भावानी डाव्या कमरेला जी जी जी, डाव्या कमरेला जी जी, डाव्या कमरेला जी जी. आणि असे राजे खानाला भेटायला गेले. खानानं राजांना पाहिलं आणि म्हणतो कसा, आओ शिवाजी राजे, डर लगता है, डरो मत, आओ हमारे गले लग जाओ. आलिंगना दिला खानाला, बगले तर दाबला शिवाजीला, कमरेच्या कडून कटरीला. शिवाजीवर वार जेव्हा केला, कर आवाज येताच राजांनी मोठ्या जल्दीनं आपल्या आसनीतून पिछवा काढला. वाघ नकाचा मानाच्या खानाच्या पोटावर गेला, त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजीने दगा दिया. सय्यद बंडा राजाने रार करतात. तेवढ्यात त्या जीवामालानं आपल्या तलवारीने त्या सय्यद बंडाचा हात वरच्या वर हवेत उडवला. दगा भडक खान खाली पडला. तितक्यात संभाजी कावजी कोंढाळकरांनी त्याला बाहेर ओढलं, त्याचं मुंडकं छाटलं. खान मेला. त्यानंतर त्या खानाचं मुंडकं राजगडावर राजमातांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आलं. प्रतापगडावरून तोफ टाकली गेली. प्रतापगड पायथ्याशी त्या खानाची कबर बांधली गेली. खान संपला. खान आला होता मोठ्या कुर्मीनं. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी. आणि स्वतःच कबर होऊन प्रतापगड पायथ्याशी बसला. खानानं विडा उचलला. मने मारीन मी शिवाजीला. त्याची खबर प्रतापगडाला जी जी, प्रतापगडाला जी जी, धन्यवाद. जय शिवाजी.